आज तुकाराम मुंडेंनी जो निश्चय घेतला आहे ती बऱ्याचशा लोकाला पटत नाही, बऱ्याचशा लोकाला पटतोय. आज परघरातील विचार जर केला तर एका माणसाच्या पाठीमागं कमीत कमी 150 ते 200 रुपये वाचतात. आज दिवसाला माणूस 3-4 इमल खात होता. एक इमल 25 रुपयाला होता. दिवसाचे त्याचे 4 इमल 100 रुपयाचे पकडा. आणि संध्याकाळी किंवा सकाळी त्याला वेळ भेटेल तसं दारू, साधी दारू जरी पकडली तरी 100 रुपयाची पकडा. 200 रुपये एक माणूस मंथली खर्च करत होता. आज त्याचे 200 रुपये महिन्याला म्हणजे दिवसाचे 150 ते 200 रुपये वाचतात. तेच 150 ते 200 रुपये घरामध्ये आपल्या दुधाला, भाजीला, लेकरांना 10-5 रुपये खर्चायला कामाला येतात. ही लोकांना चांगलं केलेलं एखाद्या अधिकाऱ्यांनी पटत नाही. लोक म्हणतात की तो टपऱ्या बंद करायला लागला, तो फलानं करायला लागला, तो बिस्तानं करायला लागला. अरे टपऱ्यावाल्याला म्हणा दुसरं काहीतरी ठेवा ना तुम्ही. हां, टपऱ्यावाल्याला सांगायचं दुसरं काहीतरी ठेवा, जेणेकरून माणसाचा फालतू खर्च होणार नाही. असं काहीतरी करा ना. का आपलं ते मीडिया निघाली, कमेंट कशी बी टाकून काही करून असं कुठं चालतं का? चांगल्या लोकाला म्हणजे चांगलं कार्य केलेलं लोकांना म्हणजे ते पटतच नाही, खुपतं लोकांना ते. हां, लोकांना खुपतं ते. असं या गोष्टी नशिबाने थोडक्यात आपल्या भारत देशाचं नशीब आहे की भारतामध्ये असा अध्यक्ष आपल्याला भेटला आहे. आज शेतकऱ्यांचा फायदा व्हायला लागला. दूध डुप्लिकेट होतं दूध, ते बंद झालं. बऱ्याच ठिकाणी छापे पडले. 2 नंबरचे लोकांचे धंदे बंद झाले. पुटापुटावर किंवा बाबा एका गावामध्ये 4-4 ठिकाणी 2 नंबरचे धंदे चालत होते. 2 नंबरचे धंदे चालत होते. मग ते धंदे आता समजा बंद झाले तर बऱ्याचशा लोकांचा गोरगरिबाचा फायदा झाला ना. रोज मजूर तो माती काम करत होता, खड्डे खांदत होता. ती माणूस दिवसाला 700-800 रुपये कमवत होता किंवा 1000 रुपये कमवत होता. त्यातनं 200 ते 300 रुपये जर फेल जात असतील किंवा वायफट जात असतील तर ती घर वाचलं ना लोकांचं. ते लोकांचं घर वाचलं ना आज गोरगरिबांचं. आज त्यांच्याच बायका दिवसभर कामं करून संध्याकाळी घरं आल्यानंतर जो पुरुष दारू पिऊन त्या परस्त्रीला त्रास देत होता किंवा हाणमार करत होता, ती बऱ्यापैकी कंट्रोल झालेली. मग हे चांगलं झालं का वाईट झालं हा विचार करा ना तुम्ही थोडाफार. त्या मुंडेला नावं नका ठेवू. मी तर म्हणतो त्या मुंडेला, मला जर मुंडेपर्यंत जायला भेटलं ना तर कमीत कमी मी खांद्यावर घेऊन त्याला 2 तास तरी नाचत.